सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र जन्माला येतील तेव्हा. पण सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र जन्माला येण्यासाठी त्या मातेची कूस पवित्र लागते आणि बापाचं बीज शुद्ध लागतं. सात्विक कन्या बंडल देऊन खरेदी करता येत नाही. सात्विक पुत्र तराजवरती विकत घेता येत नाही. आपली कूस लागती भारी, आपलं बीज शुद्ध लागतं, तेव्हा सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र जन्माला येतात. हल्ली 90% नव्हे 99% लोक तीनच गोष्टीच्या पाठीमागे आहेत. तीन, अगदी तुमच्या आमच्या सहित सगळे. काय? सत्ता नंबर 1, सत्ता नंबर 2, संपत्ती आणि नंबर 3, सौंदर्य. सत्ता, संपत्ती, सौंदर्य याच्या पाठीमागे अख्खी दुनिया आहे आज. पण आम्हाला हे माहित नाहीये की सत्ता, संपत्ती, सौंदर्य हे सगळं नश्वर आहे बाबा. आज तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहेत, सरपंच, आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधान, उद्या राहूच काय खात्री? अजिबात नाही. कधी अविश्वासाचा ठराव येईल आणि कोण कुठं आखी घेऊन जाईल येतंय का सांग? तेथे कोणाचे तेथे कोणाचे तेथे कोणाचे चालना आले देवाची जमाना आले देवाची जमाना. तेथे कोणाचे तेथे कोणाचे तेथे कोणाचे चालना आले देवाची जमाना आले देवाची जमाना. का इथं सर्वस्वी सत्ता त्या भगवंताची आहे. एकदा का त्याच्या मनात आलं कोणी अपील करू शकत नाही. सत्ता नश्वर, संपत्ती नश्वर. आजचा पायी चालणारा उद्याच्याला फॉर्च्युनर घेऊ शकतो आणि आजचा फॉर्च्युनर मधला उद्याच्याला दुसऱ्याच्या गाडीला हात करू. कोणाच्या भाग्यात काय आहे कोणी सांगू शकत नाही. ते सांगतात दलिंदर चले समिंदर नशीब लेके साथ, मोती के लिए डुबकी मारी शंख लगे हाथ. किंवा तकदीर लिखे लसनी न हटे हटाने से, निर्धन कभी धनी न होए रात दिन कमाने से. कोणाच्या भाग्यात काय आहे कोणी सांगू शकत नाही. संपत्ती नश्वर आणि सौंदर्य बी नश्वर. आज लय आपलं भारी देखणं रूपे, उद्या राहीलच काय खात्री? नश्वर. आज लय दाट काळे भोर केस आहेत, काळेचे पांढरे होणार, हळूहळू टक्कल पडणार, गुडघे कामातून जाणार, मनका कामातून जाणार, दात पडून जाणार, कानाने ऐका येणार नाही, डोळ्याने दिसणार नाही. सौंदर्य जाणार देह जाणार 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 हो जाणार काळो बाबाणार का नाही एक दिवस. सौंदर्य नश्वर, नवे नवे आख नश्वरे, देह जाणार जाणार यसी काळोबा खाणारा.
एक दिवस आपल्याला जायचंय, जगाचा निरोप घ्यायचा आहे, अगदी तुमच्या आमच्या सहित. पण फक्त भगवंताने आपल्या तारखा डिक्लेअर केलेल्या नाहीत, पण जायचंय मात्र निश्चित नक्की. म्हणून ते सांगतात सत्ता संपत्ती सौंदर्य याच्या पाठीमागे लागू नका. हे सगळं नश्वर आहे. सत्ता नश्वर, संपत्ती नश्वर, पण माणसं त्याच्यावर खऱ्या अर्थानं प्रेम करतात. एक भारी फोटो होता पाठीमागे पेपरला आला होता, मला आवडलेला सांगते. खूप वेळा फोटो एवढा भारी होता. एक 70 वर्षाचे बाबा होते, महिला मंडळी. किती? 70 वर्षाचं म्हातार माणूस अंगणात पाटावर बसून साबण लावून सुनबाई आंघोळ घालत होत्या. हाय का नाही दुर्मिळ? आता बघाय तरी मिळतं का असं? आता काळ बदलला. पहिले मोठे मोठे खटले होते, खटले गेले कुटुंब आले, कुटुंब गेले जोडपे आले. आता तर हम दो हमारे दो, म्हातारा म्हातारी फेक दो. आता नको कुणीच. आता जोडपे आली, खटले गेले आणि कुटुंब गेले आणि सगळंच गेलं. पण या दिवसात हे किती दुर्मिळ आहे, किती भारी आहे फोटो. 70 वर्षाचे बाबा पाटावर बसून अंगणात साबण लावून सुनबाई आंघोळ घालतात. भारी वाटलं. असं वाटलं अजून संस्कृती कुठेतरी टिकून आहे, अजून माणुसकी, माणसं माणसावर प्रेम करत आहेत. भारी वाटलं फोटो बघून. पण त्याच्या पेक्षा भारी वाक्य होतं त्या फोटो खाली. एक लाख मोलाचं वाक्य होतं. फोटो एक नंबर होता. आणि त्याच्यापेक्षा लाख मोलाचं वाक्य असं होतं, ज्यांना हे पेन्शन त्यांना नाही टेन्शन. मला सांगा, खरी आंघोळ पेन्शनला होती का म्हाताऱ्या बाबांना होती? माणसं माणसा प्रेम करतात का धनाव? उदाहरण दुसरं, राखी पौर्णिमेला आमच्या शेजारी एक बहीण आली भावाला राखी घेऊन. वहिनीने भारी स्वयंपाक केला, जेवण वगैरे झालं. जाताना बहिणीने ताट घेतलं, भावाकडे गेली, अक्षदा कुमकुम तिलक औक्षण केलं, ओवाळलं आणि राखी बांधली. राखी बांधल्यास नंतर भावाने खिशात घातला, 500 रुपयाची नोट काढली, बहिणीच्या ताटात टाकली. बहीण म्हणली, दादा हे काम करू नकोस. भावाला वाटलं कमी पडली काय नो, अजून पुन्हा खिशात हात घातला, दुसरी 500ची नोट काढली आणि परत ताटात टाकली. म्हणले आता तर हे काम करूच नको. भाऊ मला काय पाहिजे तुला? दुकानात जायचं का? साडी घ्यायची का? दुसरं काय खरेदी करायची का? म्हणली अजिबात नाही. मग पाहिजे काय तुला? बहीण म्हणली, तुझी पोरगी माझ्या पोराला देतोय का बोल. आणि नसलं जमत तर निम्मा 7-12 माझ्या नावा कर, 10 एकर 5 एकर काढ. राहिली माणुसकी? आहे प्रेम? अजिबात नाही. मला सांगा, तुमचं बालपण आठवा. आमच्यापेक्षाही जुना काळ बरं का, माझ्यापेक्षा बी जुना. तुम्ही येत पीटी मास्तर येत, तुम्ही येत. 3-3, 4-4 किलोमीटर शाळा होती का नाही? हा, एवढ्या लांब शाळा होती. त्यावेळेस शाळेला जायचे. आता त्यावेळेस डझन पोरं होती घरात आणि शाळा कुठं तरी होत्या. आता एकटच पोरं आहे. बाबळी खाली बी शाळा झाल्यात. पोरं मोकार हिंडत होती, आता मास्तर हिंडत यात. आम्हाला द्या पोरं, आणता कुठून? आता एकटच आहे, दिलं ना त्या शाळेत घातलं. आता नाही, आता शाळा खेटल्या पण पोरं नाही राहिली. पहिला काळ 3-3, 4-4 किलोमीटर शाळा होत्या. सायकलीवर शाळेत जायचं. सायकल बी अशी होती की त्या सायकलला ब्रेकही नव्हतं, मागच्या चाकाला हवाही नव्हती, हे का नाही? अशी आपली सायकल. बरं, मोठा भाऊ सायकल चालवायचा, बारका भाऊ पाठीमाग बसलेला. त्या बारक्या भावापाशी त्याचं दप्तर, मोठ्या बी भावाचं दप्तर, आणि सायकल चालवत 3 किलोमीटर 2 किलोमीटर हे शाळेत जायचे. बरं, हे दोघं सोबत जाताना बारक्या भावाला काही म्हणायची कुणाची ताकद होती का? अजिबात नाही. का? मोठा भाऊ सोबत होता. आणि मोठ्या भावाला सुद्धा काही म्हणायची कुणाची ताकद होती का? अजिबात नाही. का? बारका संघ होता ना. पण मला सांगा, तुमचा भाऊ वाईट आहे हे तुम्हाला कधी कळलं? इमानदार आहे. कधी? बायको आल्या. एखादा माणूस चुकीचा आहे हे समजा काय 20 वर्ष लागतात का? 25 वर्ष? 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, महिना, 6 महिने, लयत लय 2 वर्ष, तोपर्यंत अंदाज येतो ना. आपला भाऊ वाईट आहे हे समजा 20 वर्ष. मग खरं वाईट कोण आहे? महिला मंडळी, कुणी सांगितलं यांना? आ, माहेराला गेल्यावर भावाला दम टाकता, बाबांना नीट सांभाळ, भाऊजाईला दम टाकता, आईची सेवा कर, आणि इकडं म्हातारा सासूबाई सासऱ्यांच्या वाटण्या. असं चालतं का?
लक्षात ठेवा, कर्म तेरा अच्छा होतं, किस्मत तेरी दासी, आणि नियत तेरी अच्छा होतं, घर में मथुरा काशी. तुमचं नशीब तुमच्या हातात आहे. वागणूक चांगली ठेवा. इथंच आळंदी, इथंच पंढरी, इथंच काशी. न जाबी